हाय नाशिककर, सर्वात आधी तुम्ही हे बघा. तुम्हाला हे बघून कळालंच असेल मी कुठे आले. तर मी कपालेश्वरला आले होते पंचवटीमध्ये. आणि नाशिकमध्ये सर्वात चांगली जागा इथे, म्हणजे इथं खूप मनाला शांत वाटतं. आणि तुम्ही हे बघा, इतके फटाके वाजत होते इथं, आणि हे बघून तर खरंच खूप छान वाटलं. त्यानंतर अर्धनारीश्वर मंदिर बघितलं. त्यानंतर ना हे भजन वगैरे चालू होतं, आणि हे सगळं ऐकून तर खरंच खूप भारी वाटतं मला. भजन वगैरे ऐकल्यानंतर ना हे बघितलं, मी रॅली निघाली होती महादेवाची. असं म्हणतात, मेलो का राजा मिलेगा, राणी जैसी रहेगी बेटी, पर पती शिव जैसा मिलेगा तो ही पत्नी पार्वती मिलेगी. तर आजकालच्या जनरेशनचं असंच असतं की बाबा नाही, मुलगी पाहिजे पार्वतीसारखी, पण त्यांनी राहायचं नाही शिवसारखं. पण पहिले मुलांनी शिवसारखं राहा, त्यानंतर तुम्हाला पार्वतीसारखी मुलगी भेटेल. तर हे सगळं सांगणं होतं मला आजकालच्या जनरेशनला, म्हणजे हे सगळ्यांनाच लागू होतं, आम्हाला पण लागूच होतं. त्यानंतर ना आम्ही ह्या पालखीचं दर्शन केलं, कारण की आम्ही यांच्याच मागं होतो. खरंच आम्हाला खूप आवडली होती, आणि यांचं दर्शन करण्यासाठी मी खूप कवाची थांबली होते. आणि हे माझं वेट केल्यानंतर ना फायनली मला दर्शन तर मिळालं, कारण कपालेश्वरला एवढी गर्दी असताना दर्शन तर नव्हतं मिळणार. मग इथं मी दर्शन वगैरे केलं, आणि त्यानंतर ना आम्ही मनकामेश्वर मंदिरात आतमध्ये गेलो, आणि तिथलं व्ह्यू पण खरंच खूप भारी होतं. दर्शन पण खूप छान पद्धतीने झालं आमचं इथे. त्यानंतर ना इथे महादेवसारखं गेटअप केलं होतं, आणि साक्षात महादेवसारखे वाटत होते. त्यांना बघून तर खरंच खूप भारी वाटलं. त्यानंतर गाणे वगैरे ऐकले ना, तुम्ही पण ऐका, खरंच भारी वाटेल.